आज होता रविवार म्हणजेच निवांत दिवस आणि हे बघा सकाळ सकाळची छान अशी दिवसाची सुरुवात झाली. खूप मस्त असं 6 वाजताचं वातावरण झालं होतं. थोडंसं चालावं म्हणून मी टेरेसला गेली होती. तेव्हा एवढं छान असं वातावरण बघून ना मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं. एवढं छान वाटलं की मला वाटलं टेरेसवर परत झोपावं असं. त्याच्यानंतर ना रविवारचा दिवस तर सगळ्या महिलांसाठी कसा असतो ते तुम्हाला तर माहीतच आहे. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या डेली व्लॉगच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, रविवार आणि बायकांना सुट्टी नसते, परंतु बाकीच्या घरातल्यांना सगळ्यांना सुट्टी असते, पण बायकांना किंवा स्वयंपाकाला अजिबात सुट्टी वगैरे नसते. किंवा काही गोष्टी आवरून ठेवायला किंवा आठवड्याभराची तयारी फक्त रविवारी केली जाते बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून. तसं माझं पण इथं चाललं होतं. कांदे बटाटे संपले होते म्हणून आणलेले नवीन होते ना, ते छान असं त्या जाळीमध्ये नीटनेटके करून व्यवस्थितपणे ठेवून घेतले. लसूण वगैरे, बटाटे थोडेसेच आणले होते. मी मी जास्त करून कांदे घेते, कारण बटाटे थोडेसेच लागतात, जास्त असे कधी लागत नाहीत. त्याच्यामुळं आता लसूण पण महाग व्हायला लागला आहे, मग थोडासा घेऊन ठेवला मी पण. त्याच्यानंतर नाही, आपल्या महिलांचं डेलीचं चालूच असतं या, त्यामुळं ह्यात काय तर असं नवीन असं काहीच नाही आहे. तर आज ना मी हे सगळं काय ते आवरत होते. सकाळ सकाळी जाळी वगैरे आणली छान अशी आणि हे भाज्या वगैरे आवरून घेत होते. पिलू पण मला मदत करत होता, परंतु टी व्ही बघायला गेला परत. त्याच्यामुळं मीच म्हणलं त्याला नको मध्ये मध्ये करायला. त्याच्यानंतर आता म्हणजे माळव्याचं तर भरून झालं होतं सगळं. त्याच्यानंतर किराणाचं पण भरायचं होतं. जे काय आणलं होतं ना बाजार, ते सगळं भरून ठेवायचं होतं जिथले तिथं. आणि हे रविवारी करावं म्हणजे करावंच लागते. ज्या त्या वस्तू जिथले तिथं भरून ठेवल्या ना, तेल म्हणा, कोलगेट, साबणात, निरमा पावडर, ज्या पण वस्तू आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थित घेऊन ठेवल्या जिथले तिथं. किंवा आपल्याला ज्या ज्या ठिकाणी काय काय लागतं ते ठेवलं ना, तर आठवडाभर आपली अजिबात अशी म्हणजे धांदल उडत नाही किंवा घाई गडबड होत नाही किंवा धावपळ होत नाही. त्याच्यानंतर पिलू मला थोडी थोडी मदत करू लागत होता. मी त्याला म्हणलं जे म्हणजे क्लिनिंगचं जे साहित्य आहे ते सगळं मी त्याला ठेवायला दिलं. आणि आता भरण्या स्वच्छ करून म्हणलं छोटूसाठी जे ड्रायफ्रूट आणले ना ते सगळे भरून घ्यावे. असे भरून ठेवले ना भरणीमध्ये तर मग ते दिसतात आणि मग खायला वगैरे येतात. परंतु जर डब्यात एकदम सगळे टाकून दिले ना तर डबा कधी उघडला जात नाही आणि कधी कधी काय काय खराबसुद्धा गोष्टी होऊन जातात. तर मी नाही सगळं ड्रायफ्रूट बघत होते, चेक करत होते कसं आलं आहे कसं नाही. कारण अंजीरमध्ये ना त्यांनी थोडा पण एअर ठेवला नव्हता. मला वाटलं खराब वगैरे की काय, बुरसले वगैरे काय. त्याच्यामुळं मी ते बघून व्यवस्थितपणे ठेवत होते. आता पिलू स्कूलला जातो आहे आणि तिकडं काहीतरी वेगळं नवीन काही बघितलं का तो लगेच मागत असतो. म्हणून त्याच्यासाठी नवीन नवीन गोष्टी आणल्या होत्या सगळ्या. आता ड्रायफ्रूट नेहमीच असतात, पण मखाना यावेळेस नवीनमध्ये ॲड केला आम्ही. कारण तो खातो की नाही खातो हे माहीत नाही, पण आता माहिती झालं ना खातो की नाही, मग तर पुढं ते सतत म्हणजे महिन्याच्या बाजारामध्ये ॲड करावं लागेल नाही का. आता मुलांच्या नादाने मुलं शाळेत गेल्यानं खातात, टिफिन वगैरे खात असताना म्हणजे ते एकमेकांच्या नादाने खायला शिकतात. आता हे जे अंजीर बघताय ना तुम्ही, ते अंजीर एवढं त्यांनी पॅक केलं होतं ना, एकदम म्हणजे एकदम खूप पॅक होतं. मग ते मी क्लीन केली भरणी आणि त्यामध्ये भरून ठेवले सगळं व्यवस्थित. तर पिलूचं चाललं होतं मी कुठलं भरू, मी कुठलं काय करू, काय ठेवू. तर आता ड्रायफ्रूटमध्ये काय काय आणलं होतं माहिती आहे का, अंजीर आणलं होतं, त्याच्यानंतर बदाम आणले होते अर्धा किलो, काजू अर्धा किलो, त्याच्यानंतर ना हे आणलं होतं मखाना एक आणला होता, मला वाटतं तो पावशरचं पॅकेट असेल. त्याच्यानंतर थोडेसे भोपळ्याचे बी आणले होते, चिया सीड आणि मनुके, हे सगळं ड्रायफ्रूटमध्ये आणलं होतं. आता आमच्या पिलूला यापैकी सगळ्यात जास्त पिस्ता आवडतो, पिस्ता पण आणला होता, पिस्ता आवडतो. आणि बाकीचा बदाम तर तो नाही खात, जर भिजवला असेल तर बदाम खातो तो. तर त्याचं असं चालू होतं, दे मी पटापट ओततो. वतण्याचं काही नाही, तो करतो कामं सगळी व्यवस्थित, परंतु सांडलं तर परत मला डबल काम लागतं म्हणून मी त्याच्याकडं देत नव्हते. पण तो काय शांत बसणार आहे का किंवा ऐकणार आहे का माझं. त्याचं चाललंच होतं एक ना एक काम करायचं. मी आता हे अंजीर थोडंसं फोडून बघितलं, त्यातलं एक खाऊन पण बघितलं कसं आहे कसं नाही, किंवा आतमधून खराब वगैरे आहे का काय. एकदा म्हणजे क्लिनिंग करून व्यवस्थित सगळं जिथली तिथं ठेवून दिलं का मला पण पटापटा म्हणजे सगळ्या गोष्टी सापडतात आठवडाभरात. कारण पिलूची शाळा जरी उशीर असली तरी यांना डबा वगैरे लवकर द्यावा लागतो आणि यांनासुद्धा त्या 4 गोष्टी ज्या काय आणलेल्या आहेत त्या खायला भेटल्या पाहिजेत. त्याच्यामुळं हे असं ट्रान्सपरंट भरणीमध्ये ठेवलं ना तर ते दिसतं आणि दिसल्यानंतर ना पटापटा द्यायला येतं. किंवा दिसल्यानंतर माणूस स्वतःहून घेता, हा यामध्ये हे खायला दिसतंय किंवा ह्या भरणीमध्ये हे दिसतंय तर चला घेऊया आपण. दिसल्यानंतर ते संपलं जातं, नाही दिसलं तर ते तसंच पडून राहतं. त्याच्यानंतर आता पिलूचं चाललं होतं की कुठल्यात काय वाटायचं. मी जेवढ्या भरण्या क्लीन करून देत होते तसा तो ओतून घेत होता सगळ्या भरण्यांमध्ये. आता पिस्ता कुठल्या भरणीमध्ये बसतो हे चाललं होतं बघायचं, कारण तो छोट्या भरणीमध्ये बसला असं काही मला वाटत नव्हतं. तर काचेच्या भरण्या होत्या ना त्या फुटत होत्या, त्यामुळं काहीतरी कांड करल पिलू, म्हणून जरा म्हणलं व्यवस्थित सावकाश. तर आता ज्या काही सगळ्या भरण्या भरून ठेवल्या होत्या ना त्या सगळ्या
व्यवस्थितपणे क्लीन करून पिल्लू माझं सगळी कामं करू लागतं मला. आणि दिवसभर करमत नसलं ना, हे कार्टून माझ्यासोबत असलं ना, सगळं टेन्शन माझं संपून जातं. कारण एक 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 गोष्ट ते नेहमी सारखं बडबड करत असतं, मला विचारत असतं हे असं का, ते तसं का, ते तसं का. तुमची पण मुलं अशीच करतात का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता बघा, हे सगळं नेऊन ते ठेवून देत होतं पटापटा. मी त्याला सांगितलं की जे क्लिनिंगचं आहे ते ठेवून या. त्याच्यानंतर कात्री वगैरे आणि म्हणलं का ठेवून येतो. मला तर नाही ह्या सगळ्या ड्रायफ्रूटचं खरं तर सोलून लाडू बनवायचं होतं, पण पिलू लाडू खात नाही. जे गोड असतं ना ते त्याला शक्यतो जास्त करून एवढं आवडत नाही, कधीतरी क्वचित. हे बोलले की राहू दे, असंच खाईल तो. मग आता भिजवून दररोज दररोज 2-2 दिले ना तर तो खातो. आता पिस्ता त्याला सगळ्यात जास्त आवडला आहे, म्हणून आता पिस्ता तेवढं आणखीन एक पॅकेट आणायला लावणार आहे मी त्यांना. त्याच्यानंतर हे बघा, हे सगळं भरून वगैरे ठेवलं. मिरची पण आणली होती, माझी बेडगी मिरची संपली होती आणि वरणाला वगैरे तडका द्यायचं म्हणलं ना तर ती संपून गेली होती, त्याच्यामुळं. तरी चिंच माझी विसरली येताना आणायचं. आता याच्या आधीचं सगळं किराणाचं म्हणजे डाळी वगैरे सगळ्या होत्या पहिल्याच, त्याच्यामुळं मी जास्त काही किराणाचं नाही आणलं. ड्रायफ्रूटचं तेवढं आणलं होतं ह्यावेळेस. आणि साखर वगैरे तर आणली होती, यांनी ऑनलाईन मागवली होती साखर. आणि तेलाचा डबा तर आमचा म्हणजे एकदाच आणलेला असतो, त्यामुळे लगेचच संपत नाही, त्याच्यामुळे लगेचच लागलीच. हे बघा, मी सगळी कागदं वगैरे कचरा भरून घेतला. आणि आता थोड्या वेळानं पप्पा येतील जेवण करायला, म्हणून सगळे आवरायची आमची घाई चालली होती. पाण्याची बॉटल वगैरे त्यांनी आणून सकाळीच ठेवून गेले होते, का तर आम्ही इथलं पाणी नाही पित. पिलूसाठी, पिलूला फिल्टरचं पाणी लागतं. आणि आम्ही गावाला जरी गेलो ना तर त्याच्यासाठी एक जार भरून नेतो किंवा अशी बॉटल भरून नेतो. सगळीजण आम्हाला म्हणजे नावं ठेवतात की खूप असं झालं, खूप सोंगड पण करता, आता मोठं झालं आहे बाळ. पण त्यांना काय माहिती, गेल्या वेळेस ना आमचं पिलू 10 दिवस आम्ही ॲडमिट केलं होतं. त्यांना थोडी ना माहिती आहे की बाबा ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्याच्यामुळं आम्ही 20 रुपयाच्या बॉटलनं असं काय तुमचंही होणार आहे, असं तर आपण मोकळी गाडी घेऊन जाणारच आहे, तर मागं डिकीट टाकून द्यायची. त्यामुळं आम्ही आत्ता त्याला पाणी इकडचं तिकडचं कुठलंसुद्धा देत नाही. जिथं फिल्टरचं असेल ना तिथलंच पाणी घेतो आणि तेच पाणी, त्यामुळं तो आता जास्त आजारी पण नाही. आणि म्हणजे आम्हाला पण टेन्शन नाही आणि त्याला पण टेन्शन नाही. आता त्याच्यानंतर हे म्हणले की चल तुला काहीतरी घेऊया, साडी वगैरे, वटपौर्णिमा आली. मला तर साडी नाही आवडली, पण ड्रेस आवडले होते म्हणून मी 2-3 ड्रेस घेऊन आले, तर तेच तुम्हाला दाखवते. तर आता एक गुलाबी कलरचा जो होता ना तो मी घातला होता, त्यामुळे तो जास्त असा चुरगळल्यागत वाटतोय. सगळे एकदम सुती आणि छान असे प्लाझो टाईप पॅन्टमधले आहेत. आणि प्रत्येक पॅन्टला ना एक पॉकेट आहे, त्याच्यामुळं ना खूप छान असे लुक येत होते. हे तिन्ही ड्रेस मला वाटते मला काहीतरी 5,000च्या आसपास पडलेत. तर एकाची 2400 रुपये किंमत होती, एकाची काहीतरी 1900 रुपये होती. आणि म्हणजे ते 2 आहेत ना, म्हणजे ते ऑफरमध्ये पडलेत. आणि हा जो आहे ना कॉर्डसेट तो सेपरेट घेतला आहे, त्याच्यामुळं याची किंमत जास्त होती. ते दोन्ही ऑफरमध्ये 3200 रुपयांना काहीतरी पडलेत. आणि हा कॉर्डसेट 2400 रुपयाचा आहे. यशो वस्त्रम का काहीतरी शॉप आहे ना सिंहगडच्या तिकडच्या रोडला, तिथं घेतलं होतं. तर चला म्हणलं घालून पण बघूया कसे वाटतात कसे नाही. तर हा तर छान वाटत होता, कम्फर्टेबल वाटत होता. पण पॅन्ट एवढी मऊसूत होती ना, एकदम मलमलचं कापड असल्यासारखी, खूप छान असं पॅन्ट होती. हा येलो कलरचा ना तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कसा दिसतो ते माहीत नाही, पण खूप छान असा कलर आहे याचा, लिंबू कलर म्हणतो ना आपण तशा पद्धतीनं. आणि कॉलर वगैरे असल्यामुळे तर एकदम बेस्ट दिसत होता तो. त्याच्यानंतर स्लीवला पण छान असे डिझाईन होते. आणि मला ह्या फुलच स्लीव्ज आवडतात ड्रेसच्या, शक्यतो शॉर्ट तर मी कधी घालतच नाही किंवा स्लीवलेस तर कधी घालत नाही. तर हा पहिला होता ड्रेस. आता त्याच्यानंतर दुसरा पण तुम्हाला दाखवते. याची पॅन्ट पण मला खूप आवडली होती आणि हा होता गोल घेऱ्याचा. आता तुम्हाला फिल्टरमुळं कसा दिसतो ते माहीत नाही मला, पण खूप छान याचासुद्धा कलर आहे असा मस्त एकदम. आणि ओढणी विचारायला नाही, याची ओढणी एवढी मस्त आहे ना, लांबच लांब, खूप सॉफ्ट असे आहे. आणि हे सगळे ड्रेस आहेत ना असे कॉटनमध्ये वाटतात, छान असे स्मूथ वाटतात, सुती वाटतात. तर हा होता काहीतरी मला वाटतं 1900 रुपयाचा. आणि याच्या अगोदर दाखवलेला पिवळा, ते दोन्ही मला ना ऑफरमध्ये 3200 रुपयाला काहीतरी भेटलेले आहेत. आणि याच्यानंतर जो सगळ्यात मला जास्त आवडला ना तो ड्रेस तुम्हाला मी दाखवते. एवढा बेस्ट ड्रेस होता ना तो. तुम्ही जर उंच वगैरे असाल ना तर खूप छान असा लुक तुम्हाला येईल आणि तुम्ही एवढे क्यूट दिसाल ना की बसच. ह्यासुद्धा ड्रेसची खूप छान अशी डिझाईन होती गळ्याला वगैरे, आणि स्लीवसुद्धा खूप छान होत्या. आता त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट मला आवडलेला हा ड्रेस, पहिल्यांदाच बघितला तो तेव्हाच मी लगेच ह्याला सिलेक्ट केला. खूप छान असं वाटत होतं. याची पॅन्टचे डिझाईन, याची वरती बाहीची डिझाईन एकदम मस्त आणि क्यूट वाटत होती. तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि ह्या ड्रेसपैकी तुम्हाला कोणता ड्रेस आवडला मग नक्की सांगा. आणि खूप महाग वगैरे नाही ना लागले ड्रेस ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि मला कोणता ड्रेस छान वाटतो आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने आपले व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असतील ना तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण खूप छान छान व्हिडिओ मी आता देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि डेली व्हिडिओ टाकण्याचा मी दररोज प्रयत्न करते आणि तसे माझे प्रयत्न चालू आहे. तर प्लीज प्लीज नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा.
तर कसा वाटला व्हिडिओ लगेचच कमेंटमध्ये सांगा. चलो बाय, आजच्या पुरतं एवढंच.